कर्जत तालुक्यातील पोशीर नदीवरील प्रस्तावित धरणामुळे बोरगाव परिसरातील जमिनीच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर मोठा जमीन घोटाळा उघडकीस आलाय. मयत व्यक्तीला कागदोपत्री जिवंत दाखवून सुमारे 10 एकर जमीन बळकावण्याचा कथित प्रकार समोर आलाय. मौजे बोरगाव तालुका कर्जत येथील सर्वे नंबर 4/9 79R 18/7 1 हेक्टर 17R तर 18/4 1 हेक्टर 9R आणि 18/4 1 हेक्टर 9R अशी एकूण सुमारे 10 एकर जमीन या व्यवहारात समाविष्ट आहे. फिर्यादीनुसार मूळ जमीन मालक 2007 मध्ये मृत असतानाही आरोपींनी त्याच्या नावाने बनावट इसम उभा करून 2008 आणि 2009 दरम्यान विक्री परवाना, कुल अखत्यार पत्र, साठेखत व करारनामा तयार केला. त्यानंतर या कागदपत्रांच्या आधारे जमीन बेकायदेशीररित्या दुसऱ्याच्या नावे वळवण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लक्ष्मण पाटील, चंद्रकांत पाटील व रघुनाथ पाटील यांच्या तक्रारीवरून नेरळ पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुख्य आरोपी म्हणून स्वराज सिंग याचे नाव समोर आले असून त्याच्यासह शर्मा मुंबई तर बळीराम शंकर पाटील व अमोल अनंत देशमुख राहणार बोरगाव तालुका कर्जत यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. तसेच नेरळ अंधेरी मुंबई येथील काही व्यक्तींची नावेही तपासात पुढे येत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकरण नोंदवण्यात आले असून फसवणूक व बनावट कागदपत्रांच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील शेंबडे करीत असून आणखी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान धरण प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या जमिनीच्या किमतीमुळे अशा प्रकारचे व्यवहार वाढत असल्याची चर्चा परिसरात सुरू असून या प्रकरणामुळे बोरगावात मोठी खळबळ उडाली आहे.